राजमानी ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली होंडा शाईन गाडी. लगेच कामाला सुरुवात करून ड्रेन बोल्ट काढून घेतला आणि इंजिन ऑइल ड्रेन करून घेतली. त्यानंतर गाडीची सीट खोलून सीट बाजूला काढून घेतली आणि पेट्रोल टाकीचे नटे काढून फ्यूल गेजचे वायरिंग सोडवले आणि पेट्रोल टाकी पण बाजूला काढून घेतली. त्यानंतर गाडीची चेसिस पूर्णपणे साफ करून घेतली आणि टाकीतील जुना खराब झालेला पेट्रोल फ्लुइड काढून घेतला. त्यानंतर लगेच नवीन ओरिजिनल पेट्रोल फ्लुइड टाकीला बसवून घेतला आणि त्याचे नटे लावून आवळून घेतला. त्यानंतर ड्रेन बोल्ट स्वच्छ करून फिटिंग करून घेतला आणि इंजिन ऑइल घातले. त्यानंतर ऑइल कॅप बसवून घेतली. लगेच पुढचा वायझर काढून घेऊन स्पीडामीटरमधील जुने खराब झालेले बल्ब काढून घेतले आणि त्या जागी नवीन बल्ब घातले आणि जुनी खराब झालेली स्पीडामीटर केबल काढून घेऊन त्या जागी नवीन केबल बसवून घेतली आणि स्पीडामीटर चालू झाले का ते चेक केले आणि वायझर बसवून घेतले. त्यानंतर एअर फिल्टर बॉक्स खोलून घेतला आणि तर एअर फिल्टर पूर्णपणे चोकअप झालेला होता. लगेच ओरिजिनल होंडाचा एअर फिल्टर त्या जागी बसवून घेतला आणि एअर फिल्टर बॉक्स फिटिंग करून घेतला. त्यानंतर पाठीमागच्या चाकाची नटे लूज करून चेन सेटिंग करून घेतली आणि चाकाची नटे आवळून चेनला लुब्रिकेशन करून घेतली. लगेच पेट्रोल टाकी घेऊन फ्यूल गेजचे वायरिंग जोडून टाकी फिटिंग करून घेतली आणि गाडीच्या इतर सर्वत्र ठिकाणी लुब्रिकेशन करून सर्व्हिसची तारीख आणि किलोमीटर लिहून गाडीची सीट जोडून घेतली. लगेच जुने खराब झालेला एक फुटरेस्ट रबर काढून घेतला आणि त्या जागी नवीन रबर बसवून घेतला आणि आज स्वतः ट्रायलसाठी गाडी बाहेर काढून ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.